टाका टाका टाका. तर मित्रांनो सगळे मसाला आता एकदमच टाकणार आहे. तर हे बघा सगळे मसाले एका पाठोपाठ चालू आहेत. एक 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 पहिल्यांदा बनवतोय मी. का स्वतः कधी बनवलं नव्हते काय? मित्रांनो हे बघा कांदा आणि चटणी. हे कांदा भाजून घेतलेला मगाशी तो आणि चटणी पप्पाने खायला सांगितले. मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आजच्या दिवसात आपल्याला 2 कामं करायचे. त्यातलं सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे चटणी करायची. आपण जे खायला मसाला वापरतोय ती चटणी तयार करायची. त्याचं सामान तयार करायचं आणि मग चटणी करायला द्यायची. आणि दुसरं काम महत्त्वाचं म्हटलं तर घर स्वच्छ करायचं आहे. आणि तिसरं काम म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये माझा फंड विड्रॉ झाला आहे. तो फंड ॲड करायचा आहे पण तो मला येत नाही करायला. मग तेच करायचं आहे. अशी 3 कामं आहे ती आणि 3 कामं महत्त्वाचे आणि ती पण मी करणार आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर शेवटपर्यंत बघा काय काय करतो. बघा इथं चटणीचं सामान आहे सगळं. इथं मीठ वगैरे मसाले सगळे इथंच साबण मसाले आहेत बघा. हे एवढे सगळे मसाले आहेत. ह्याला भाजून घ्यायचं आहे परत. आणि हे बघा या सोप्यावरती सगळं कपडे पडल्यात. इकडं पण कपडे आहेत. इथं ते मम्मीचे आणि आजोबांचे फोटो आहेत ते तेवढे व्यवस्थित लावायचं आहे. आणि हे बेड काय पप्पा नीट करतात त्यामुळे काही विषय नाही. आणि इकडं थोडं स्वच्छता करायची आहे. किचन पण पुसायचं आहे. हे बघा हे किचन आहे का नाही पुसायचं एवढं म्हणजे व्यवस्थित ठेवलं तर पुसून घेतलं तर ओके. म्हणजे लई काही काम नाही तेवढंच बऱ्यापैकी मला वाटतं एक 2 तासाचं काम आहे. 2 तासात आवरून जातोय. काय करायचं आहे कुठलं काम करू? अजून कांदा कापते. कांदा काप आणि कांदा काप शेवटला कांदा घालायचा मसाला भाजल्यावर पाक सगळा मसाला भाजून घ्यायला लागते काय? मग तेलात बरं काढून घ्यायचं सगळं टलपरायला भाजायचं. खोबरं पण भाजायचं? हा तेलात लाल भडक झाला पाहिजे. बरं आणि सगळं ते मिक्स करायचं. मिरची जरा तेल लावायचं पाटीत हां गरम करून जरा बरं पिशवीत भरायचं. मसाला पिशवीत टाकायचा उचलायचं सगळं ते लसूण बिसून खोबरं आलं कोथिंबीर 2 पेट्या घेणे मस्त पाहिजे. इथं बघा कांदा ठेवला येऊ आणि आता मस्त मध्ये जायचं आहे. हे तळायचं आहे भाजायचं आहे भाजायचा आहे कांदा. त्यासाठी तेल नाही तेल आणतो सांग. तर मित्रांनो चटणीची सगळी तयारी झाल्या. कांदा चिरून घेतलाय तो भाजून पण घेतलाय आणि इथं आता तयारी चालू आहे. हे काय केलंय पप्पा? कांदा काय केलंय? कांदा बरं ही मिरो हे. तर मित्रांनो चटणी करायची सगळी तयारी झाल्या आणि तेच तुम्हाला दाखवतो आता काय काय झाले. तर काय काय झाले? कांदा भाजून घेतलेला आहे. ही मेथी ही भाजायची आहे. ही फूल आहे. हिंग आहे. ही मिरी आहे. ही लवंग आहे. ही शहाजिरी आहे. हे असंच फळ आहे. कशाच हे फूल ही धने हे हळकुंड बारीक करून घेऊन ही करायची भाजायची आहे. मोहरी भाजायची आहे. ही पण फूलच म्हणतात त्याला. हे पाला म्हणतात. तेजपत्ता आहे. तेजपत्ता खोबरे तीळ ही नमक साखर ते हळद पेस्ट तेच आहे. ते पण काय जेवली नाही खसखस ही खसखस आहे. सगळे भाजून घ्यायची. मिरची भाजून घ्यायची. तेल लावायचं बरं मस्त पैकी सगळं तयार करून घ्यायचं आणि कांदापूर जायचं. तर मित्रांनो आता ते तळून भाजून घेतलेलं जे कांदा आहे का नाही तो डब्यात भरून घेवले. कारण त्याला गार व्हायला जरा ठेवायला लागते त्यामुळे सगळ्यात पहिलं तेच काम करतो. तर मित्रांनो इथं आमचा आता मसाला भाजायचं काम चालू आहे. तर तेल टाकले आणि त्यात मसाला टाकाले. तर आता टाकतो मसाला मोहरी टाका 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 जाऊ झाडून. तर मित्रांनो सगळे मसाला आता एकदमच टाकणार आहे. तर हे बघा सगळे मसाले एका पाठोपाठ चालू आहेत. एक 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 टाकायचं चालू आहे. आत्ता चटणीसारखा वास यायला आहे का नाही? चटणीसारखा वास येणारच आता. भाजले मसाला. होय चटणीमध्ये मसाल्याचा वास असतो आहे ना. हो एवढं मसाला टाकून कधी आधी चटणी केली ते काय आपण? भरपूर वेळा केली. काय पहिल्यांदा बनवतोय मी. का स्वतः कधी बनवलं नव्हती काय? स्वतः कधी बनवली नाही. बरं फक्त ती चटणी आलेली मिक्स करून डंक होता ती तेवढं करून द्यायला येते एवढंच ना? होय मसाला बनवला आता पहिल्यांदा. ते मसाला भाजून काय घेतात तर फ्लेवर चांगला होतो. मसाला भाजला की स्वाद येतो त्याचा. स्वाद वाढतोय काय? वाढतोय. तर मित्रांनो मसाला भाजून घेतला आहे तो प्लेटमध्ये काढून घेतो आणि त्यानंतर दुसरा पण मसाला आहे तो पण भाजायचा आहे. गाईज आता मस्तमध्ये फ्रेश झाले आणि आता जेवण करतो. इथं आपल्या डब्यात जेवण आहे. इथं ताक पण आहे. ते ग्लासामध्ये घेऊन आपलं जेवण करतो. भूक लागलेलं आहे. त्यानंतर चटणी करायला जायचं आपल्याला. मित्रांनो हे बघा कांदा आणि चटणी. हे कांदा भाजून घेतलेला मगाशी तो आणि चटणी पप्पाने खायला सांगितले. मी पहिल्यांदाच खाणार आहे. बघूया कसं लागते. तर ही कांदा आहे. कांदा आणि चटणी लावून खायचं. बघा कसं लागते चवीला.
मित्रांनो चाललोय आता मी ते जे मसाला तयार केला आहे तो सगळा मसाला आपल्याला हे करायला यायचा आहे, कांडायला द्यायचा आहे. तो कांडून आणतो आणि तुम्हाला दाखवतो कशी चटणी होते. तर मित्रांनो ऑफिसमध्ये आज दिवसभर आलो नव्हतो, फक्त 5 मिनिटासाठी गेलतो, ते पण घड्याळ घ्यायचं होतं. हे आता चाललोय ग्राउंडवरती चालायला, वॉकिंगला चाललोय. तिथलं सगळं तिथं पण मित्र येणार आहे. मित्र त्या संग जरा गप्पा मारून जरा मन शांत करून यायचं निघालं आपल्याला. आपली गाडी आहे बाहेर, गाडीवर बसून ग्राउंडवर पोहोचतो सरळ. वातावरण बघा गाईच कसलं मस्त झाले, एकदम मस्त वातावरण झाले. ग्राउंडवरती पोचलोय गाईज. तू कधी आलायस रे? 5 वाजता. एवढं लवकर आलायस? आणि मला फोन साला केलायस की? मित्र भेटले रे. हां हां, जिमला गेला ना वाटतं आज. पाणी मार. हॅलो, मला वाटलं सौरभ बिर घेऊन आलास. ह्याला म्हणलं हे काहीतरी भारी बोललेला, ह्याला काय म्हणलो की अनेकदा बोल हॅलो म्हणाला. मित्रांनो आमचं फिरून झालं, आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आता घरी जायचं म्हणतोय, चटणी पण आणायची आहे जाण आपल्याला. तुला काय काम आहे का घरात जाऊन? काय काम आहे? दळपान आहे. मी चटणी टाकली आणि दळपाल टाकलाय, एकसारखी कामं झाले दोघांची. तर मित्रांनो चाललोय घरी जाऊन थोडं एडिटिंगसाठी सेटअप बनवायचं आहे मला, आणि तो बनवतो, तुम्हाला पण सांगतो काय झाला तर चांगला. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय गडे मांका.